सर्व नवदुर्गांना माझा नमस्कार। माझे नाव सुशीला गुंडवायकर। मला इथे ओळखणाऱ्या नावानं किंवा चेहऱ्यानं किंवा कामानं ओळखणाऱ्या अगदी बोटावर मोजण्या इतपतच महिला भगिनी आहेत। परंतु मगाशी आपल्या आदरणीय वागचौरे मॅडमने सांगितलं की आजच्या कार्यक्रमाच्या ज्या मेमरीज आहेत त्या नेहमी तुमच्या स्मरणात राहणार आहेत आणि का ते कारण पण त्यांनी मगाशी विशद केलेलं आहे। तर यानंतर मला असं वाटतं की तुम्ही यापुढे कोणत्या कार्यक्रमात किंवा कुठे मीटिंगमध्ये ट्रेनिंगमध्ये जर मला पाहिलं तर कदाचित तुम्हाला क्षणभर डोक्यात क्लिक होईल की ह्या मॅडमची आपण कविता ऐकली होती। चेहऱ्याने लक्षात राहिला तरी कवितेच्या ओळी मात्र लक्षात ठेवा, कारण आज मी जी कविता सादर करणार आहे ती अगदी काल दुपारी 4च्या नंतर घाईघाईत रचना केलेली आहे। त्याच्यामुळे पाठांतराला काही अवधी मिळालेला नाही, कारण दोन्ही लेकरं घरात आजारी आहेत। तर थोडंसं वाचून म्हणते। माझ्या कवितेचे नाव आहे अबला ते सबला, प्रवास कसा बदलला। आजच्या तरुण पिढीच्या महिला असो किंवा मुलं असो यांच्या डोळ्यात खरखरीत अंजन घालणारी अशी कविता आहे। कृपया माझ्या शब्दांचा गैरअर्थ कोणी काढू नका आणि जर एखादा शब्द खूपच चुकीचा वाटला तर चूक भूल समजून माफ करा। होतीस जेव्हा तू अबला, मुकाट्यानं झेलत होतीस अन्याय सगळा। काळजाने विचार केला तुझ्या भविष्याचा, नी आधार दिला तुला 498 कलमाचा। धरून हात तू या कलमांचा, धरून हात तू या कलमांचा, प्रामाणिक प्रयत्न केला तू अबला शब्द पुसण्याचा। अबला नारी ऐवजी तू सबला म्हणू लागली स्वतःला, 4 भिंती ओलांडून लागली झेप हवेत घ्यायला। तुझ्या पंखांना बळ मिळालं शिक्षणानं, आभाळ सर्व व्यापू लागलं आता तुझ्या कर्तृत्वानं। नाण्याला अशा असतात जशा 2 बाजू, तशी तुही रूपे आपली लागली बदलू। अस्तित्व सिद्ध करता करता बंधने सर्व तोडली, जिजाऊ सावित्रीचा वसा विसरून स्वार्थी तू बनली। बळ दिले तुला अन्यायाचा प्रतिकार करण्याचे, बळ दिले तुला अन्यायाचा प्रतिकार करण्याचे, पण भांडवल केले तूच तुझ्या स्त्रीत्वाचे, तुझ्या स्त्रीत्वाचे। कधी आई मुलीला, कधी सासू सुनेला, अन कधी मैत्रीण मैत्रिणीला शिकवू लागल्यात भलतंच एकमेकींना। साड्यानी दागिने, हेवेनी दावे, हेच आयुष्य काग बनले तुझे। स्त्री संरक्षण कायद्यांचा गैरवापर सर्रास होत आहे, स्त्री संरक्षण कायद्याचा गैरवापर सर्रास होत आहे। न केलेल्या छळाची शिक्षा बघ कोण भोगत आहे, न केलेल्या छळाची शिक्षा बघ कोण भोगत आहे। दिवसभर मोबाईलवर रील्स करतेस आणि रात्रीच्या जेवणात फक्त दोघांसाठीच पार्सल मागवतेस। पाहुणी पडद्यावर रडणाऱ्या त्या हेमानी अमिताभला, पाहुणी पडद्यावर रडणाऱ्या त्या हेमानी अमिताभला लगेच फोन लावतेस आईला, खुशाली विचारायला की नको ते सल्ले द्यायला। तुझ्याच घरातील दिसत नाही का तुला हेमा व अमिताभ, तुझ्याच घरातील तुला दिसत नाही का हेमा व अमिताभ। नुसती अडचण म्हणून करतेस त्यांचा सतत अपमान। अगं घरातच सुरू केलंय तू बागवान, कशाला बाहेर दाखवतेस मी किती महान। उद्या तूही होशील ग म्हातारी, उद्या तूही होशील ग म्हातारी, फिरून येईल पुन्हा तीच कहाणी, फिरून येईल पुन्हा तीच कहाणी। म्हणूनच सांगते आता माझं ऐक, तुझ्या शक्तीचा महिमा खरंच ग अपरंपार, तुझ्या शक्तीचा महिमा खरंच ग अपरंपार। म्हणूनच दोन्ही घरांचा तूच कर उद्धार। मग हा एकच दिवस नसेल फक्त तुझा, मग हा एकच दिवस नसेल फक्त तुझा, तर दररोज साजरा होईल सोहळा तुझ्या असण्याचा। मान्य आहे, मान्य आहे, भावना अपेक्षा आहेत तुलाही, पण स्वतःपेक्षा दुसऱ्यांसाठी जगते ना तीच तर खरी असते स्त्री। प्रत्येक नाते निभव तू प्रेमाने, प्रत्येक नाते निभव तू प्रेमाने, तर बनेल हसरे घर तुझ्याच असण्याने, तुझ्याच असण्याने। धन्यवाद।